बातमी आहे येवल्यातली। येवला तालुक्यामध्ये विमानानं घिरट्या घालताना बघायला मिळालंय। शिर्डीच्या दिशेनं निघालेलं विमान हे खराब हवामानामुळे काहीसं भरकटल्याचं कळतंय। शिर्डीच्या ऐवजी सुरत विमानतळावरती याच विमानाची सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आली। दिल्लीवरून शिर्डीच्या दिशेनं हे विमान निघालेलं होतं। म्हणून ते ना आखाती युद्ध दीड महिना चालेलच। व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती। इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा देखील दावा। मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित। आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची चर्चा। आगामी काळामध्ये शिंदे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची शक्यता। सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसट ठसवलं भक्तांवर। नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रामध्ये खरातवरती प्रकरण। पॅरिसमध्ये खरातनं औष्णोलॉजीचा अभ्यास केल्याचा दावा। नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्राने दिलेल्या टाइमलाईनचा आज अखेरचा दिवस। तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती। गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यामुळे किडनी खराब। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत। 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं देखील जप्त। मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अखेर कंत्राटदार मिळाले। कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी। नालेसफाईवरती मनपाची करडी नजर असणार। मुंबईकरांची वीज स्वस्त होणार। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात। उद्यापासून नवे दर लागू होणार। मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल। राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। शेतीचेही नुकसान। तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।